आपली कृतज्ञता आणि प्रेम दर्शवण्यासाठी गायलेली गाणी भक्तीची गायल्याने किंवा ऐकल्याने मनातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि मन आनंद शांती व समाधानाने भरते। तर चला सुरू करूया आपण आपलं भजन आणि भजनाची सुरुवात अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र प्रसाद सादर करा। हॅलो हॅलो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ठविता महापुण्यराशी ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। हॅलो चार कॉर्डलेस आहेत ना, चौथा कोणाकडे? भजनाची सुरुवात झालेली आहे। भजनाची सुरुवात आपण नेहमी स्तोत्राने करतो। इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले छोटेखानी गाव म्हणजे आळंदी। श्री संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतल्याने त्याचे महत्त्व अमर झालेले आहे। मराठी संतांनी या नावाने जय
Vichal
महाराज की जय। परमेशा हो शिवा महेशा परमेशा शिवा महेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा। 12 रूप तुझी मनोहर 12 रूप तुझी मनोहर 12 रूप तुझी मनोहर 12 रूप तुझी मनोहर। ज्योतिर्लिंगे मन पीछाना ज्योतिर्लिंगे मन पीछाना ज्योतिर्लिंगे मन पीछाना ज्योतिर्लिंगे मन पीछाना। देव दयाना निमानी कर देव दयाना निमानी कर दयाना निमानी कर दयाना निमानी। शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा। मनात तू सौरा काका मनात तू सौरा काका सौरा काका मनात तू सौरा काका। जल्दी कागज पीछे लागा जल्दी कागज पीछे लागा जल्दी कागज पीछे लागा जल्दी कागज पीछे लागा। उज्जैनिका महाकाल को उज्जैनिका महाकाल को शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा। वैद्यनाथ है चरिता है वैद्यनाथ है चरिता है पुण्यक्षेत्रिका भीम शंकर पुण्यक्षेत्रिका भीम शंकर पुण्यक्षेत्रिका भीम शंकर। दारुकामणि नागनाथ तू दारुकामणि नागनाथ तू बंधु कामेश्वर। शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा। ब्रह्मगिरीता त्र्यंबक तोरे ब्रह्मगिरीता त्र्यंबक तोरे ब्रह्मगिरीता त्र्यंबक तोरे ब्रह्मगिरीता त्र्यंबक तोरे। काशी का है विश्वेश्वर काशी का है विश्वेश्वर काशी का विश्वेश्वर काशी का विश्वेश्वर। हिमालय का केदारेश्वर हिमालय केदारेश्वर देवता का विश्वेश्वर। शिवा महेशा परमेशा शिवा महेशा परमेशा शिवा महेशा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 तिथे ठेवा प्रसादाची इथे तिथे ठेवा ज्याला पाहिजे ना उत्तर दे ज्याला पाहिजे कार्ड घेऊन नमस्ते जी माझा कोण काढताय का बघतो नाही मी मागे बसतो मी म्हणतो तरी यांचा फोटो राहिला फोन करता का ओम नमो सदाय जवळ घे सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं आणि तुझे गोड सुखात कंठ लावून दे संतान महाराज निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी वरभाविषी नित्य आहे रे मना असाध्य दूते स्वर्गगामी अशक्य शक्य गती स्वामी जिथे स्वामी पाय तिथे मूल पाय त्वरे भक्त प्राप्त करती माया आग्ने विनाकाळ नागे विचारा परलोकी क्रीडा भीती दयाला उगाची वितोषी बरे पडून दे जळोगी स्वामी शक्ती करून दे जगी जन्म मित्र असे केले त्याचा नको बघू तू असे भाव त्याचा खरा होई जागा शक्ती सहित कसा पोषे त्यांना तू स्वामी स्वामी प्रसाद विभूती नमन नाम ज्ञानाची स्वामी तया पंच प्राणाभूतात हे जय श्री दत्त की जय आपण गणपतीची पहिली आरती घेणार पुरी पुण्यभूमी पवित्रा पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी कुंडली
पंढरीनाथ महाराज की हॅलो हॅलो तर या क्षेत्राचा देव त्याला आम्ही क्षेत्रपाल देवता असं म्हणतो. थोडक्यात मराठीत त्याला जागेचा मालक म्हणतो. कारण ही आपली जी ठाण्याचे संपूर्ण परिसर आहे तो खंडाळी आणि कोपेश्वरापर्यंतच ठाण्याचं मंदिर होतं आणि ठाण्यात शहर होतं आणि त्याच्यापुढे सगळं शेती व्यवसायाचे व्यापार धंद्या उद्योग व्यापारी होते. तर त्याच्यामुळे ह्या जी वास्तूची देवता आहे जी क्षेत्रपाल देवता आहे यांचा आम्ही आज नारळ ओढून सन्मान करणार आहोत. तर आम्ही काकांच्या हातामध्ये नारळ दिले आहे. सर्वांनी हात जोडायचा आहे. आजचा आमचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून या वासुदेवतेला क्षेत्रपाल देवतेला आम्ही नारळ वाढून त्याचा सन्मान करतो. ओम क्षेत्रस्य पतिरामं ओम वास्तुस्पते नमस्तुभ्यं भूषया अभिरथ प्रभो मध्ये हंदनान्याति समृद्धिं करसरदः क्षेत्रपाल देवतेसित वासुदेवताभ्य नमः. सांगं सपरिवारं सायुधं फलार्थे इदं नारिकेलफलं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. वास्तुपुरुष महाराज की जय. क्षेत्रपाल महाराज की जय. वडील म्हणजे शंकराची, तिसरी देवीची, चौथी दत्तात्रयांची, पाचवी गजाननाची मला येते ती पाचवी आणि आणखीन कोणा स्वामींची येत असेल तर त्यांनीही म्हणावी. अशा साधारण 5 ते 6 अर्ध्या तरी घेऊया असं माझं मत आहे. आणि मग गाडी लोटांना आणि बंद होतं. चालेल ना? होय होय. संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं वर्धयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. कर्पूरार्तिक्यदीपं महानीराञ्जनदीपं समर्पयामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नरवी कृपा जयाची. सर्वांगे सुंदर उषेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव रत्नभजित परात जगभरी कुमरा. चंदनाची मूर्ती कुंकुम केशरा. सोबरा रुंझुंडी नुपुरे चढी रागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव पीतांबर श्रवणाय गुरुमहे समे कामान काम कामात श्वरो वै श्रवणो ददातु. खूप आहे थोडं. वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेशं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तवर्या. ईशा सार्वभौमस्सर्वाय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम कात्यायने च विद्महे कन्यकाय च धीमहि तन्नो आई जगदम्बे जगमानस्य कुलदेवता दुर्गे प्रचोदयात्. ओम औदुम्बराय च विद्महे दिगंबराय च धीमहि तन्नो अत्रिपुत्र गजानन श्री गुरुदेव प्रचोदयात्. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि नमस्करोमि. हातातली फुलं कशीच ठेवा. आपण भगवंतांना प्रार्थना पण करायचे, त्याच्यानंतर श्लोक पण म्हणायचे आणि मग फुलं देवाला अर्पायचे. सगळे गाडी या. आवाहनं न जानामि तवर्कनं पूजाञ्चर्यामि क्षम्यतां परमेश्वर.
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्मे अन्यथा चरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् गतं पापं दुःखं संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि विशो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि यस्य स्मृत्यार्चना मुक्त्या तपपूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतां याति सत्यो वन्दे तमुच्यतं श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः गजानन देवताभ्यो नमः सद्गुरु श्री दत्त महाराज देवताभ्यो नमः मंत्रपुष्पांजलि प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि। हे भगवंता श्रीविनायका जागेची क्षेत्रपाल देवता आणि सर्वांच्या घरामध्ये श्री वासुदेवता आज अत्यंत माझ्या मनामध्ये आनंद उत्पन्न होतोय आणि अंगावर शहारे सुद्धा येत आहे। माझ्या उपस्थित संपूर्ण वरिष्ठ वर्गाने सिनियर सिटीजननी आज या दत्तप्रभूंच्या उत्सवाला सुरुवात केलेली आहे ती अशीच वेळोवेळी वाढावी सर्वांना दत्तप्रभूंची भक्ती करण्याची सुबुद्धी द्यावी कारण या कलियुगामध्ये या भगवंताला तिघांना अवतार केला आहे। सत्ययुगामध्ये राम आणि श्रीकृष्ण होते द्वापारयुगामध्ये पण त्यांच्या लक्षात आलं कलियुग हे फार कठीण दिसत आहे म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश असा एकत्रित त्यांना अवतार घ्यायला लागला। तर उपस्थित माझे जे सहकारी मित्रमंडळी आहेत आणि उपस्थित माझे भक्तगण पंडिवांचे त्यांचं पहिल्यांदा आरोग्य सर्वांचं उत्तम राखावं सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि माझ्या घरोघर बसून जे आमची प्रार्थना ऐकत आहे त्यांच्या पण मुलाबाळांसहित भगिनींसहित मातांसहित उत्तम प्रकारचं त्याला धन आरोग्य संपन्न सुखी राहावं। आमची जी मुलंबाळ नातवंड काही विद्याभ्यास करतायत त्यांना त्यांच्या विद्याभ्यासामध्ये चांगल्या प्रकारचे गुण यश आणि मार्ग सुद्धा आहेत। आमच्या गृहिणीमुळे घरामध्ये काम करतो त्यांना त्यांच्या कर्तव्य दक्षतेमध्ये येतं आणि आम्ही रिटायरमेंटनंतर काही जण पेन्शन रूपी पैसा सुद्धा मिळत असू तो चांगल्या कामाकरता वापरण्याची सुद्धा बुद्धी द्यावी। वर्षाचे 365 दिवस आनंदाचे सुखा समाधानाचे आणि ऐश्वर्याचे दाखवायचे हीच भगवंता तुमच्या करण्याचे मागणे मंगलमूर्ती गुरुदेव दत्त महाराज की शिर्डीकर साईनाथ महाराज की अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की एकादशी सर्वाधिके शरणे प्रभजे गौरी नारायणी नमस्काराची उडाला उडाला कपिल उडाला समुद्र ओलांडून लंकेश गेला लंकेश राव निविचार केला दया मारुतीला नमस्कार माझा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता आपल्याला श्रीपाद वल्लभाचा जप करायचा आहे 11 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्ता